रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत श्रावण महिना सुरू होण्याआधी महिलांनी कोणती कामे करायची आहेत, त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे. त्याचबरोबर महत्त्वाची कुठली व्रते आहेत की जे आपण करू शकतो, ती माहिती सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात आधी बघा, 12 तारखेला अमावस्या आहे, आषाढ अमावस्या, ज्याला आपण दीप अमावस्या असं देखील म्हणतो. तर या दिवशी अर्थात आपण दिव्यांची पूजा करत असतो. त्याला गतहरी अमावस्या असं देखील म्हणतात. दुसऱ्या दिवशी म्हणजे 13 ऑगस्टला श्रावण महिना सुरू होतो. श्रावण महिना अत्यंत पवित्र आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण त्याआधी आता ह्या पवित्र महिन्यामध्ये आपण बरेच व्रत वैकल्य करत असतो, पण त्याआधी आपल्या घराची आपल्याला स्वच्छता करणं अतिशय आवश्यक आहे. तर 12 ऑगस्टला अमावस्या आहे. अमावस्येच्या दिवशी जाळी जळमटं काढणं हे कार्य केलं जातं आणि संध्याकाळी दीपपूजन केलं जातं. पण बघा, 12 तारखेच्या आधीच मी तुम्हाला सांगेल की तुम्ही या 6-7 दिवसात संपूर्ण तुमच्या घरामध्ये बघा साठवलेले कपडे असतील की जे तुम्ही वापरत नाही, गठोडे बांधून ठेवलेले आहेत, ते जर चांगले असतील, चांगल्या स्थितीत असतील, मिठाच्या पाण्यातनं काढा आणि गरजूंना दान करा. त्यानंतर जर जे कपडे तुमचे वापरायचे नाही आहेत तरीसुद्धा ठेवले, ते खराब झाले आहेत, ते कुणाला देण्यालायकीचे सुद्धा नाही आहेत, तर ते तुम्ही फेकून द्या. पण घरात नकारात्मकता निर्माण करणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साठवलेले कपडे. तर ते आधी तुम्हाला बाहेर काढायचे आहेत. दुसरी गोष्ट, घरात बंद पडलेले घड्याळं असतील तर नीट करून आणा. चांगल्या स्थितीत नसतील तर ते भंगारमध्ये तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर बघा, काचा वगैरे फुटलेल्या असतील तर त्या बदलून घ्या. त्याचबरोबर आपल्या किचनमध्ये बऱ्याच अशा वस्तू असतात, म्हणजे काचेच्या बरण्या असो किंवा चिनी मातीची भांडी असतात की जे आपल्या बायकांना अतिशय आवडतात. त्याचं जर झाकण फुटलं तरी आपण ते ठेवतो किंवा एखाद्याची बरणी फुटलेली असते, झाकण, तर अशा वस्तू देखील ठेवू नका. ते सुद्धा आपल्याला टाकून द्यायचं आहे. अर्थात काय, तर श्रावण महिना लागण्याआधी आपल्याला आपल्या घरातली नकारात्मकता ही बाहेर काढायची आहे. आपल्या टॉयलेट बाथरूममधल्या ज्या बकेट्स आहेत त्या स्वच्छ घासून घ्या. बऱ्याच वेळा असं होतं की त्याच्यावर बरंच काळं-काळं कीटन चढतं फार, तर ते स्वच्छ करून घ्या. सगळ्यात जास्त नकारात्मकता ही संडास बाथरूममध्ये असते, टॉयलेट बाथरूममध्ये असते. तर ते आधी साफ करून घ्या. श्रावण महिना लागण्याआधी आपल्याला ही सगळी जी नकारात्मकता आहे आपल्या घरातली, ती आपल्याला बाहेर काढायची आहे. आणि बघा, 12 तारखेला आपल्याला राहिलेली जाळी जळमटं सकाळी तुम्ही स्वच्छ करून घ्या. सकाळी बघा, 12 तारखेला आपल्याला चांगले मिठाच्या पाण्याने सगळे घरं स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत. सकाळी सगळं साफसफाई झाल्यानंतर अंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून अंघोळ करायची. नंतर मग तुम्ही देवांची विधिवत पूजा करायची. उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं अमावस्येच्या दिवशी आणि संध्याकाळी आपण दीपपूजन करायचं. दीपपूजन कसं करायचं, काय करायचं, कोणता मंत्र म्हणायचा, ही संपूर्ण माहितीचा सेपरेट व्हिडिओ मी करेन. त्याचबरोबर आता बघा, श्रावण महिन्याच्या आधी तर आपण बघितलं आपल्याला काय काय करायचं, पण श्रावण महिना लागल्यानंतर दररोज बघा, अख्खा श्रावण महिनाभर आपण भगवान शंकरांची सेवा करत असतो. या महिन्यामध्ये केलेली व्रतं जी आहेत ती असं म्हणतात की 100% तुम्हाला त्याचं फळ मिळतं. सगळ्यात पहिलं येणारं व्रत बघा, बरीच व्रतं आहेत, फक्त व्रतं सांगणार आहे कसे करायचे. ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, मी त्याचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करेन. पण कोणती व्रतं आपण करायची आहेत ते मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिलं येणारं व्रत म्हणजे बघा, श्रावण महिना सुरू झाल्यावर पहिल्याच शुक्रवारी आपल्याला ज जरजीवंतिकेचं पूजन करायचं असते, म्हणजे जिवती आईचं पूजन करायचं आहे, जी लहान मुलांची देवता आहे. जिवती आई म्हणजे जरजीवंतिका पूजन. प्रत्येक शुक्रवारी, श्रावण महिन्यात 4 शुक्रवार येत असतील, तर 4ही शुक्रवारी तुम्हाला ते पूजन करायचं आहे. एखाद्या शुक्रवारी मासिक धर्म असेल, स्किप झालं तरी देखील चालतं. त्याची पूजा अगदी साधी सोपी आहे. त्याला खूप काही कष्ट लागतात असं नाही. आपल्या मुलांसाठी आपल्याला हे करायचं असतं. दुसरं बघा, पहिला श्रावण सोमवारी आपण प्रत्येक श्रावण सोमवारची शिवमूठ वेगळी असते. शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ, ईश्वरा देवा माझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण कर रे देवा, असा मंत्र म्हणत आपण शिवमूठ अर्पण करत असतो. कुठली शिवमूठ असेल, काय असेल, पूजा कशी, ते आपण बघू. तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही मला नक्की सांगा कमेंट करून, मी तुम्हाला नक्की शेअर करेन. बघा, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं तिसरं व्रत असं की या महिन्यामध्ये आपण वैभवलक्ष्मी व्रत देखील करू शकतो. तुमची कुठली इच्छा असेल संतान प्राप्तीची असो किंवा कुठली आणखी कर्ज झालं असेल काही, तर तुम्ही वैभवलक्ष्मी व्रताला संकल्पयुक्त सुरुवात करू शकता. त्याचबरोबर सलग सत्यनारायण अतिशय प्रभावी केंद्रात सांगितलेली सेवा
5, 7, 9, 11 3 सुपारींचा सत्यनारायण जो आपण दर पौर्णिमेला करतो, तसा सलग सत्यनारायण महिलांनो आवर्जून श्रावण महिन्यामध्ये करायचा आहे. चौथं असं की आपण शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण, अतिशय पवित्र असा ग्रंथ, ज्याचे फायदे अनंत आहेत. सांगाल तेवढं कमी पडेल. प्रत्येक अध्यायामागे एक कारण दिलेलं आहे, की हा अध्याय वाचल्यानं काय होतो तो. तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगेलच. पण बघा, शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर सोमवारपासून सुरुवात करा. एरवी कधीही करायचं असलं तर सोमवारपासूनच सुरुवात केली जाते. मात्र श्रावण महिन्यात कुठल्याही दिवशी केली तरी चालतं, कारण श्रावण महिना हा भगवान शिवांचाच आहे. पण महिलांनो शक्यतोवर सोमवारीच करा. खूप चांगलं राहील. त्याचबरोबर आपला मासिक धर्माची तारीख बघून महिलांनी पारायणाला बसायचं. 7 दिवसाचं पारायण असतं. सोमवारी सुरू केलं की रविवारपर्यंत संपून जातं. रविवारी उद्यापन होतं. तर बघा, शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण संकल्पयुक्त आवर्जून करा. त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये कुठल्याही दिवशी एक दिवस पती-पत्नीने मिळून रुद्राभिषेकाची सेवा आवर्जून करा. 1 ते 1.5 तास लागतो. अतिशय सुंदर अशी सेवा, ज्याने आपल्या घरामध्ये खरंच खूप प्रसन्न वाटेल. बघा, काय-काय जरजीवंतिकेचं पूजन, सोमवारचं व्रत, सेवा, शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण, सलग सत्यनारायण, वैभव लक्ष्मी व्रत आणि आता सगळ्यात महत्त्वाचं पौर्णिमेला केलं जाणारं, वर्षातून एकच दिवस केलं जाणारं म्हणजे वरदलक्ष्मी व्रत. वरदलक्ष्मी व्रत हे अतिशय सुंदर असं व्रत आहे. वरद या नावामध्येच वर देणारी देवी आहे. तर हे व्रत पौर्णिमेच्या दिवशी, श्रावण महिन्यातल्या पौर्णिमेच्या दिवशी केलं जातं. तर याचा संपूर्ण व्हिडिओ मी मागच्या वर्षी शेअर केला होता. तुम्हाला जर हवा असेल तर मी यावर्षी सुद्धा तुम्हाला देईल. तशी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंकमध्ये सुद्धा मी देईन. जेवढेही मी व्रतं सांगितलेले आहेत, त्या व्रताची माहिती आपण नक्की बघूया. पण ही जी व्रतं आहेत की लक्षात ठेवून घ्या, की आपल्याला कुठलं व्रत करायचं आहे. सगळेच करा मी असं अजिबात म्हणणार नाही तुम्हाला, पण तुमच्याच्याने जेवढं शक्य होईल, जे तुम्हाला अतिशय फायदेशीर ठरेल. जसं की बघा, सलग सत्यनारायण झाला, शिवलीलामृत ग्रंथ झालं. बघा, वैभवलक्ष्मी व्रत आपण तसं एरवी पण कधीही करू शकतो. पण या महिन्यात केलं तरी चालतं. पण या महिन्यात कसं आपण शुक्रवारची सेवा म्हणजे जरजीवंतिकेची चुकवायची नाही. पौर्णिमेचं वरदलक्ष्मी व्रत चुकवायचं नाही. त्याचबरोबर सलग सत्यनारायण 5 दिवस का होईना महिलांना आवर्जून करा. घरामध्ये धनधान्य सुखसमृद्धी याची कधीही कमतरता भासणार नाही. वरदलक्ष्मी व्रत मागाल तो वर माता लक्ष्मी तुम्हाला नक्की देणार. तुमचं इच्छा नक्की पूर्ण करणार. तर अतिशय सुंदर असे या श्रावण महिन्यामध्ये हे व्रत आहेत. त्याचबरोबर या महिन्यामध्ये जसे सण पण येतात, जसं की नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन झालं, नागपंचमी झाली, बाळकृष्ण झालं. तर ह्याचा व्हिडिओ 1-2 दिवस आधी मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. या व्हिडिओची माहिती जर तुम्हाला आवडली, व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. बरोबर श्रावण महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर श्रावण महिन्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे. आपल्याला चांगलं वागायचं आहे. तसं तर आपण नेहमीच वागतो, पण तरीसुद्धा बघा, आपल्याला या महिन्यामध्ये जमलं तर शिवाच्या मंदिरात जाऊन सेवा आवर्जून करायची आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये वादविवाद होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याला मांसाहार आपल्या घरामध्ये, आपल्या घरातील लोकांनी पूर्णपणे टाळायचा आहे, वर्ज्य करायचं आहे. एखादं पारायण जर तुम्ही करत असाल, जर संतान प्राप्तीसाठी असेल संकल्प घेतलेला, तर ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल. मात्र भगवान शिवांच्या पूजेमध्ये तुम्ही जेवढं आता तुम्ही जर शिवांचं शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करत असाल तर 7 दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल. तर अशा काही नियम आहेत, काही अटी आहेत प्रत्येक पारायणामागे. तुम्हाला हवं असेल तुम्ही मला सांगा, मी ते तुमच्याबरोबर शेअर करीन. पण बघा, या महिन्यामध्ये मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. आपल्या घरामध्ये पूर्णपणे बंद करायचा आहे आणि जितकी जास्तीत जास्त सेवा होईल ती आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये करायची आहे. व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली, व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्याचबरोबर महिलांनो, दूध, दही, ताक हे असं उसनं म्हणून कुणाला शेजाऱ्या-पाजाऱ्यांना देऊ नका.